नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत। भरपूर मित्रांचे, मैत्रिणींचे आणि भरपूर मंडळींचे मला मेसेज येत होते की ताई तू कोणत्या गावी राहते, तुझं गाव कोणतं आहे, तू कुठे राहते, मुंबईला कुठे राहते, आता गाव तुझं कोणत्या गावाजवळ आहे, असं भरपूर जणांचे प्रश्न येत होते, भरपूर जणांच्या कमेंट्स येत होत्या। म्हटलं चला त्याच्यावर एक व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला क्लिअर सांगून टाकावं की मी कुठे राहते। त्यातल्या बऱ्याच लोकांना मी रिप्लाय सुद्धा केलेले आहेत, पण प्रत्येक वेळेस रिप्लाय न झाल्यामुळे, प्रत्येक जणांना तो मेसेज न गेल्यामुळे ना भरपूर जणांची हीच क्युरियोसिटी आहे की मी कुठे राहते। आता बघा, त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की मला हा व्हिडिओ शेतामध्येच बनवायचा होता, म्हणून मी शेतामध्येच आले। कारण शेतामध्ये ना प्रत्येक ज्या मैत्रिणी लहानपणापासून गावाला वाढलेल्या आहेत त्यांचं एक थोडंसं बॉन्डिंग शेतासोबत असतं। आता शेतामध्ये काम करायला प्रत्येकालाच आवडतं असं नाही, आणि आत्ताच्या काळात तर नाहीच नाही। त्यामुळे मला पण असं काही शेतामध्ये जास्त काम करायची वगैरे अशी आवड नाहीये, पण शेतामध्ये फिरायला खूप छान वाटतं। म्हटलं चला हा व्हिडिओ शेतामध्ये जाऊन शेअर करावा। तर मंडळी, तुम्ही माझे अगदी ज्या मैत्रिणी सुरुवातीपासून ब्लॉग बघताय ना त्यांना थोडंफार आयडिया असेल की मी कुठे राहते ते, पण आता जे रिसेंटली आपले व्हिडिओ थोडे चालायला लागलेले आहेत, थोडे लोकांचे कमेंट्स येत आहेत, थोडे लोक बघतायत सुद्धा, आणि हळूहळू आपलं चॅनल थोडं चांगल्या लेवलला चाललंय। त्यातल्या त्यात शॉर्ट व्हिडिओला भरपूर चांगले व्ह्यू येत आहेत, त्याबद्दल सर्वांचं एकदा मनापासून आभार। तसंच आपल्या लॉंग व्हिडिओला तुम्ही चांगला सपोर्ट करा अशी माझी एक इच्छा आहे, तर तुम्ही तो सपोर्ट कराल अशी माझी खात्री सुद्धा आहे। तर मंडळी, मी राहते इकडे सांगली या जिल्ह्यामध्ये, आणि आमचं गाव आहे आटपाडी। तर बऱ्याच मंडळींना सोनासिद्धाचं मंदिर बघून सुद्धा कमेंट्स आले होते की ताई तू आटपाडीला राहतेस का, कारण हे मंदिर आटपाडी तालुक्यामध्ये आहे। तर हो, मी आटपाडी तालुक्यामध्ये राहते। इकडं माझं माहेर कोणतं आहे, सासर कोणतं आहे, याच्यावरती सुद्धा भरपूर जणांच्या कमेंट्स आल्या होत्या। तर बघा, माझं माहेर सुद्धा आटपाडी आहे आणि सासर सुद्धा आटपाडी आहे, कारण मला ना माझ्या आत्यांच्या घरी दिले, आणि त्यामुळे आमचं जे घर आहे म्हणजे माझं सासरचं घर ते माझ्या माहेरापासून 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आता मी कंटिन्यू इथं राहते का, तर नाही, मी इथे राहत नाही। माझं गाव हे आहे, माझं म्हणजे माझी जन्मभूमी पण हीच आहे आणि सासर सुद्धा हेच आहे, पण मी इथे राहत नाही। मी राहते मुंबईला माझ्या मिस्टरांसोबत। त्यामुळे मी सुट्टीमध्ये गावाला इकडे येते, आणि त्यामुळे गावचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर झालेले आहेत। त्यातल्या त्यात आपला जो डिलिव्हरी झाल्यानंतरचा जो ब्लॉग होता ना, एक छोटासा शॉर्ट ब्लॉग होता जो 5 मिनिटाचा, ज्याच्यावरती भरपूर लोकांनी प्रेम दिलेलं आहे, भरपूर लोकांनी त्याच्यावर छान छान कमेंट केलेला आहे। जो मी डिलिव्हरीमध्ये माझी आई कशी माझी केअर घेते ह्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा आभार। आणि मुंबईला कुठे राहते हा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न येतो। तर मुंबईला मी बदलापूरला राहते। आता इन डिटेल मी सांगू नाही शकत, कारण सोशल मीडियावरती आपण सर्व गोष्टी नाही शेअर करू शकत। तर तसंच प्रकार आहे। आता मी गावाला सुट्टीसाठी आली होती, त्यामुळे भरपूर सारे गावाकडचे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळत होते। आता इथून पुढे मी मुंबईला जाणार आहे, आता कारण माझ्या बाळाची शाळा पण सुरू होते, मग तिथे गेल्यानंतर तिथले ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील। पण तिकडचं जेवण आणि इकडची लाईफस्टाईल पूर्ण वेगळं आहे गावचं आणि मुंबईचं, पण तिथले सुद्धा ब्लॉग शेअर केले जातील, तुमच्यासोबत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर केले जातील। तर तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यावा हीच एक अपेक्षा आहे। आणि मी आता कुठे राहते फायनली तुम्हाला समजलं असेल, तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी होता, ज्याच्यामध्ये मी माझं गाव सांगितलेलं आहे, माझं सासर सांगितलेलं आहे। पण आता आटपाडीमध्ये कुठे राहतो हे आम्ही प्रॉपर नाही सांगू शकत, ते पण जेव्हा आपला चॅनल पुढच्या लेवलला जाईल तेव्हा पण मी तुम्हाला ते शेअर करेन। पण भरपूर लोकांना अंदाज आलाच असेल की आता मी आटपाडीमध्ये सुद्धा कुठे राहते, कारण सोनासिद्धाचं मंदिर कोणत्या साईडला आहे हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती आहे। आणि स्पेशल आटपाडीकरांसाठी तुम्ही पण प्रेम देताय, आणि आपला व्हिडिओ आपल्या तालुक्यामध्ये खरंच चांगल्या प्रकारे शेअर करा, जेणेकरून आपल्यातली एक मुलगी पुढे जाते ना, तर तुम्हाला सुद्धा एक अभिमान आहे, त्याचा गर्व आहे। तर असंच आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या, आपल्या चॅनल खूप पुढच्या लेवलला न्या, आणि माझ्याकडून सुद्धा काही लोकांना जेवढा सपोर्ट करता येईल तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे एखादा चॅनल ग्रो करू शकता, चॅनल ओपन करू शकता। आपल्या गावाकडे भरपूर दुष्काळग्रस्त भाग आहे, भरपूर लोकांना असं वाटतं की आपण काय करावं ह्याच्यावरती भरपूर लोकांचं विचार चालू असतात, कारण इकडच्या भागाला ना खूप चांगले लोक स्ट्रगल करून पुढे जात आहेत। पण ना तुम्ही यूट्यूब चॅनल खोलणं सुद्धा हे एक चांगली गोष्ट आहे, आणि तुम्ही त्या लेवलला जाऊ शकता, चांगल्या प्रकारे करू शकता। कारण ना मी एक बाळ घेऊन माझे 2 चॅनल चालवते, तर तुम्ही सुद्धा चालवू शकता, करू शकता। एक पाऊल उचलण्याची फक्त गरज असते। प्रत्येक मैत्रिणीला जर बाहेर जाऊन जॉब करणं पॉसिबल नसेल, तर तुम्ही घरामधून आपला स्वतःचा एक चॅनल चालू करून स्वतःच्या पायावरती उभं राहू शकता। कारण आजकाल ना
प्रत्येक स्त्री कमवत असेल तरच तिला किंमत आहे. घरामध्ये जरी तुम्ही किती दिवसभर राबलात तरी कोण विचारत नाही, फक्त म्हणतात की दिवसभर तू काय केलं. ह्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला स्वतःला मिळवायचं असेल ना, तर तुम्ही स्वतःच्या पायावरती काही करा. एक छोटासा व्यवसाय करा, यूट्यूब चॅनल खोला, काही करा, पण स्वतःसाठी 4 रुपये कमवायला शिका. कारण जेव्हा तुमच्या स्वतःची कमाई येईल ना, त्याचा जो आनंद असेल ना, तो तेव्हा तुम्हाला आल्यावरतीच कळेल. त्यामुळे प्रत्येक महिलांनी इंडिपेंडन्स व्हावं असं मला वाटतंय. आणि ही एक छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. आणि मला वाटतं की तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाले. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. इशिका बाय. आता इशिकाला घेऊनच हे करावं लागते, कारण सांभाळणारा इथे घरात माणसं आहेत, मग मुंबईला कोण असणार आहे, त्यामुळे मला इशिकाला घेऊनच हे सगळं करावं लागतं. बाय कर. बाय 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 बाय.